आमच्या एरियामध्ये आता जवळ-जवळ समजा 10 वर्ष, 8 वर्ष तर नक्कीच आहेत, की निवडणुका झाल्या नाही आहेत नगरसेवकाच्या. आणि कोणी नगरसेवक आलं, की कोणी एवढे काम करत नाही. आम्ही नुसतं रिक्वेस्ट करतो, त्यांच्यापर्यंत जातो. आता तुम्ही स्थिती पाहू शकता इथली, सध्याची काय आहे. कचरा इथं पडला राहते, नाल्या भरून राहतात. आम्ही त्यांना बोललो, की बस थोडंसं काढून देतात. 15-15 दिवस पत्ता नाही राहत यायचा. आणि पावसाचा खूप इथं पूर्ण नालीचं पाणी आमच्या घरापर्यंत जाते. साप येतात त्याच्यामध्ये, विंचू येतात, लहान-लहान लेकरं खेळतात. आम्ही नुसतं असं अडचणीत भोगत आहोत. तर आता जोही मेंबर येईल समजा निवडून, मग ज्या ह्या तुम्हाला प्रॉब्लेम येतात, ह्या अडचणी घेऊन तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीकडे जात नाही का नगरसेवकाकडे? जातो ना. मग ते ते काय उत्तर आम्हाला देतात? आश्वासन देतात. हो, झोडापे बाई तुमचं करून देतो आम्ही, ढापा टाकून देतो, नाल्या काढून देतो. लाईट नाही आहे तिथं. वर्ष झाले लाईट गेलेले आहेत. आम्ही याची सुद्धा कंप्लेंट दिली. ते लेखी नाही घेतात. आम्ही असंच जातो, त्यांना बोलतो, वापस येतो. दुसऱ्या दिवशी नालीवाला येते, थोडंसं काढते, झालं. तेच कंडिशन राहते. आता आता जोही नगरसेवक येईल तर आमच्या छोट्या-छोट्या गरजा आहेत. आम्ही काही खूप मागण्या नाही करत. स्वच्छता पाहिजे ना. मग आमच्या ह्या सगळ्या लेडीज आहेत तर आम्ही सर्व धुवून काढतो. पाऊस आला तर असं पायापर्यंत इथं गाटा बसते. त्या गाट्यात जाऊन हे धुवून काढावं लागते, साफ करावं लागते. कोणी असं येत नाही. स्लीपर येत नाही इथं की बा त्या पावड्यानं थोडासा गाटा तरी उचलून घ्या म्हणून. कोणीच येत नाही. आमची हीच कंडिशन आहे आता.